जय हिंद. माझं नाव आनंद माताप्रसाद दुबे, राहणार चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी गरुड जेपला 2022ला ॲडमिशन घेतलं. मी आधी आलो तर मला सगळ्यात आधी 12वी झाली. नंतर मला पाहिजे होती जॉब, कारण की घरचे म्हणजे वडील माझे ड्रायव्हर आहे, मम्मी पण काम करते. त्याच्यामुळं मी सगळ्यात पहिले जॉब करू या हिशोबाने पोलीस भरतीकडे आलो. पण पोलीस भरतीला आलो तर मला मराठी काही जमत नव्हतं. त्याच्यामुळं 2-3-6 महिने लगातार प्रॅक्टिस केली, पण मार्क वाढत नव्हते. त्या हिशोबाने मी स्टाफ सिलेक्शनला वळालो. स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करताना मला जर चांगलं वाटायला लागलं. 2 महिन्यात भरती आली. पहिल्याच भरतीत माझं पहिले रिटर्न काढलं, नंतर माझं ग्राउंड झालं, नंतर मेडिकल झालं. पण त्या भरतीत ओपन कॅटेगरी असल्यामुळं 1 मार्काने माझं सिलेक्शन हुकलं. मग त्याच्या पुढच्या वर्षी वापस जोमाने अभ्यास चालू केला. नंतर तसं माझं त्या दिवशी वर्षी पण सेंट्रल सर्टिफिकेट नसल्यामुळं त्या वर्षी माझं 0.1 मार्काने माझी ग्रेड म्हणून कटलो मी. मग त्याच वर्षी मी SRPचा फॉर्म भरला. SRPFचं सेम मार्क म्हणजे ग्राउंडला 95, लेखीला 80, टोटल 175. पण माझं जे एजमुळं मी एका मार्काने सेम मार्क राहून मी कमी राहून गेलो. कारण त्या मुलाचं एज 96चं होतं, मी 2004. म्हणून त्या वर्षी पण हुकलं. घरच्यांची परिस्थिती थोडी खराब, त्यांच्या म्हणजे खूप होप होता माझ्याकडनं, ते राहून गेले. मग माझे मित्र होते 3, मी, सिद्धांत आणि आदित्य. आदित्य झाला नेव्हीला, आता सिद्धार्थ झाला मागच्या वर्षी CRPFला. ते लागले, त्याची खूप खुशी. पण असा एक दुःख होतं मनात की मी राहून गेलो. सगळे घरचे म्हणायचे बाबा हा कधी लागेल, हा कधी लागेल. मग यावर्षी पोलीस भरती आली, म्हटलं यावर्षी करून करायचंच आहे. मग अभ्यास केला, दिवसभर रात्र अभ्यास. ग्राउंड मराठी येत नव्हतं तर मराठी केली की मराठी आउट ऑफ बसायला लागली. अभ्यास केला, पेपर 50 मार्कावरनं 80, 85, 90. एका पेपरला, त्या पेपरला पैसे होते, म्हणजे 1 नंबर येईल तर पैसे भेटणार, 200 रुपये बक्षीस. त्या पेपरला मी टॉप केलं आणि ते 200 रुपयाची नोट अजून पण माझ्याकडे ठेवलेली मी जपून, सरांना दाखवून तो असं. मग फर्स्ट टाइम मला पैसे भेटले. म्हटलं आता झालं, मला मोटिवेशन आलं. ग्राउंड पण चांगला होता, माझा घोडा वगैरे आउट ऑफ होता. मी ग्राउंड 43चं ग्राउंड केलं, 87 लेखी झाली, 130 टोटल माझी. AWS मधून मी AWS टॉपर आहे जिल्ह्याचा. बस अजून म्हणजे घरच्यांची पण खूप परिस्थिती खराब होती. घरचे पण खूप सगळ्यात खुश आहे, सरांची पण खूप आहे. टेस्ट सिरीज वगैरेमुळं लई म्हणजे एकदम जे मार्क नव्हते ते मार्क वाढले माझे. डेली माझे 85-90 ही टोटल लागायला लागली. त्याच्यामुळे गरुड जेपचं पण खूप आभार मानतो मी. आणि माझ्या घरच्यांचं पण खूप म्हणजे कष्ट खूप होते. मग कष्ट केलं सगळं भेटतं. कन्सिस्टन्सी राहा एकदम आणि सगळं करा, सगळं होईल. जय हिंद.